5 मे 2026 पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याला पुन्हा एकदा नराधमाने एका लहान मुलीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। 5 मे 2026 पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याला पुन्हा एकदा नराधमाने एका लहान मुलीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। नेमकी ही घटना काय झाली आणि यामध्ये स्टार्ट टू एंड नेमकं काय झालं हेच सगळं आता या आपण एक्सप्लेनर मध्ये जाणून घेणार आहोत। पर्वती पोलीस स्टेशनची हद्द वेळ साधारण 7:30 ते 8:30 जी पोलिसांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे प्राथमिक त्यानुसार या वेळेमध्ये हा नराधम त्याच्या खोलीमध्ये बसलेला होता। त्याने बाहेर खेळत असणाऱ्या या त्याच्या नातीला आत बोलवलं आणि तिचे कपडे काढले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न यासाठी कारण जेव्हा या मुलीचे कपडे काढले गेले त्यावेळेला तिने आरडाओरडा केला आणि आरडाओरडा केल्यावर लगेचच शेजारी असणारे आजूबाजूचे जे लोक आहेत तर ते तिथे जमा झाले आणि त्यांच्याकडून त्या नराधमाच्या तावडीतून त्यांनी त्या मुलीची सुटका केली। त्यामुळे अत्याचार करण्याचा प्रयत्न असा उल्लेख केला। यामध्ये आता ही जी सगळी संपूर्ण घटना घडली यामध्ये अतिशय धक्कादायक घटना आहे कारण की अगदी 4 दिवसांपूर्वी म्हणजे 1 मे 2026 पुणे जिल्ह्यातील नसरापूर भागामध्ये एक घटना घडली। ही चिमुरडी सुद्धा नवले परिसरातली धायरी परिसरातली राहणारी आहे। ही मुलगी सुद्धा तिच्या आजोबांच्या घरी सुट्टीसाठी गेली होती आणि सुट्टीच्या साठी गेलेली असताना तिच्यासोबत जे घडलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून खरं तर हळहळ व्यक्त केली जात होती आणि असाच काहीसा प्रकार काल घडला असता मात्र मोठा अनर्थ टळलेला आहे। या सगळ्या घटनेनंतर इथले जे स्थानिक नागरिक आहेत तर ते एकत्र गोळा झाले। त्यांच्याकडून त्या नराधमाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस अगदी काही वेळातच तिथे पोहोचले आणि त्यांनी त्या नराधमाला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि आता त्याच्यावरचं गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होती। आता गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। 70 वर्षांचा हा व्यक्ती आहे आणि जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार हा त्या मुलीचा आजोबा आहे। या मुलीचे आई आणि वडील हे काही काम करतात, तिथेच असणाऱ्या काही अंतरावर एका मंगल कार्यालयात काम करतात आणि काम करत असताना आपल्या मुलीवर लक्ष ठेवावं म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीला आजोबाच्या इथेच ठेवलं होतं। मात्र ज्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी निघून गेले तिकडनं तर त्याच आजोबाने या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यामध्ये आता ह्या मुलीला आणि आईला काल ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं। मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आणि या तपासणीचा अहवाल सुद्धा आज दुपारपर्यंत येईल। यासोबतच या नराधमाला सुद्धा पोलीस जे आहेत तर ते न्यायालयात घेऊन जातील आणि त्यानंतर त्याची कोठडी किती दिवसांची असेल आणि त्यानंतर या तपासामध्ये आणखी काय काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार या नराधमानं मद्यप्राशन करून हे सगळं कृत्य केलं असल्याचं समोर आलेलं आहे। याबाबतचे आणखीन पुढे काय अपडेट येत आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। मात्र ज्या पद्धतीने नसरापूरची घटना घडली तेव्हा नागरिकांमध्ये संताप आला होता, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता। तशाच पद्धतीचा प्रकार काल सुद्धा स्वारगेटचा जो चौक आहे तर तिथे करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता। त्यामुळे आता आज सुद्धा अशा प्रकारची काही घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून नेमकं काय काळजी घेतली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच या सगळ्यावर आता भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमकं काय होतं आता याच्यावर आज जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या अशा घटनांमुळे वारंवार मुलींचा आणि महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तर तो वारंवार ऐरणीवर येताना पाहायला मिळतं। आज सुद्धा जर आपण पाहिलं तर जवळपास कालच्या दिवसाला 6 मुली बेपत्ता असल्याचं दिसतंय। त्यामुळे खरंच मुली सुरक्षित आहेत का हा अतिशय गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित होतो। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे।